कॉस्ट प्राइस म्हणजे आपण विकत घेतलं 200 रुपयाला, सेलिंग प्राइस आपण विकलं किती रुपयाला? 250 रुपयाला. प्रॉफिट झाला, लॉस झाला? प्रॉफिट झाला, बरोबर. प्रॉफिट किती रुपये प्रॉफिट झाला? हां, किती रुपये पैसे एक्स्ट्रा मिळाले तुम्हाला? 50 रुपये. आता काय काढायचं आपल्याला? पर्सेंटेज, बरोबर. मग कशावर काढता तो आपण? CPवर. असं लिहायचं, CP आणि पर्सेंटेज. हां, किंवा काय झालं तुमचा? प्रॉफिट झाला ना, प्रॉफिट. CP किती होता? 200. प्रॉफिट किती झाला? 50. आपल्याला काय काढायचं आहे? मग इथे किती घेणार आपण? आणि इथे काय घेणार? इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येईल तुम्हाला. क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा, 200 मल्टिप्लाय x इज इक्वल टू 50 मल्टिप्लाय 100. हा x इथेच राहील. 50 मल्टिप्लाय 100 अपॉन हा मल्टिप्लिकेशनला आहे ना, इकडे खाली येईल. स्टेप लक्षात ठेवा. हे 2 झिरो कट होतील आणि 50ला 2ने डिवाइड करायचं आहे. ॲन्सर काय येईल? 25%. किती पर्सेंट मग? 25%. हे फर्स्ट सॉल्व केला आपण. सेकंड बघा, 300 CP होता कॉस्ट प्राईस. विकत 300ला घेतला आपण, विकला किती रुपयाला? 400 रुपयाला. आपल्याला प्रॉफिट झाला का लॉस? प्रॉफिट झाला. किती रुपये प्रॉफिट झाला? 100 रुपये, बरोबर. आपल्याला काय काढायचं आता? पर्सेंटेज. मग काय घेतो आपण? CP आणि प्रॉफिट. हां, चेक करू आपण 50 येतं का. मग CP किती आहे? 300. प्रॉफिट किती आला? 100. आणि पर्सेंटेज काढायचं म्हणून किती इथे? 100 आणि इथे x. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल? 300 मल्टिप्लाय इज इक्वल टू 100 मल्टिप्लाय 100. हा 300 तिकडे जाईल ना मग आता. हां, 300 तिकडे गेल्यावर काय होईल? मग डिवायडेशनला जाईल. x इथेच राहील. x इज इक्वल टू 100 मल्टिप्लाय 100 अपॉन 300. हे 2 झिरो, हे 2 झिरो. x इज इक्वल टू 100ला 3ने डिवाइड केलं किती आला तो? 33.33%. मग पर्सेंटेज किती आला? 33.3%. ओके. मग 100ला 3ने डिवाइड केलं काय? 100 डिवाइडेड बाय 3. 3 3 जा 9. 10 झाला. परत 3 3 जा 9. 1 पॉईंट दिला. परत 3 3 जा 9. हां, 3 3 चालूच राहील त्याचा. अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचे. आलं लक्षात? आता हा सॉल्व करतो मी. पुढे बोला तुम्ही आता. प्रॉफिट झाला का लॉस झाला? लॉस. किती रुपये? 500ला घेतलं तुम्ही, 400ला विकून दिलं. 100 रुपयाचा लॉस झाला. चेक करावं लागेल आपल्याला. हां, किती नंबरचा आहे तो? 3rd नंबरचा. CP आणि काय? लॉस. CP किती आहे? 500. लॉस किती झाला? 100. मग इथे 100 डॅश x. क्रॉस मल्टिप्लिकेशन बोला काय होईल? 500 मल्टिप्लाय x इज इक्वल टू 100 मल्टिप्लाय 100. हा x इथेच राहील. 100 मल्टिप्लाय 100 अपॉन 500. हे 2 झिरो, हे 2 झिरो. 100ला 5ने डिवाइड करायचं. 5च्या टेबलमध्ये 10 किती नंबरला येतो? 2. आणि हा एक 0. किती पर्सेंटेज झाले? 20%. बरोबर. आता इथे बघा, विकत 1000ला घेतला आपण आणि विकला किती रुपयाला? तो 1000 रुपयाला वस्तू घेतली, 1500ला विकली. प्रॉफिट झाला का लॉस झाला? प्रॉफिट. किती रुपये प्रॉफिट झाला? 100 रुपये. 500. हां, 500 रुपये नफा झाला तुम्हाला. 500 रुपये एक्स्ट्रा मिळाले. मग आता इथे परत 4th साठी CP आणि प्रॉफिट. CP किती होता? कॉस्ट प्राइस किती होती? कॉस्ट प्राइस 1000. प्रॉफिट किती झाला?
500. आणि पर्सेंटेज काढायचं म्हणून 100 डॅश X. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल 1000 मल्टिप्लाय X. इज इक्वल टू 100 multiply 500 multiply 100. हां x इथेच ना पुढे काय आहे मग 500 मल्टिप्लाय 100 अपॉन 1000 x इज इक्वल टू 1 1 2 2 3 3 50 ला 50 ना काही उरलं नाही ना 50 ला 1 ने डिवाइड केल्यावर काय येईल मग 50%. ओके अशा पद्धतीने तुम्हाला हे उरलेले दोन जे आहेत ते घरी सॉल्व करायचे. पुढचा टॉपिक घेऊ आपण तुमच्या पुस्तकातला. आता हे दोन्ही बॉक्स आखून घ्या.